नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट टेन या चॅनलवरती आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण CRF म्हणजे फायनान्सच्या फर्स्ट सेमिस्टरचं स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट आहे CRM. तर तो टॉपिकवरती आपण तुम्हाला न्यूमेरिकल विचारले जातात पेपरला. तर त्या असतात मिनिमम 10 मार्काला, कारण 20 मार्काला तर आतापर्यंत हा फर्स्ट टाइम सब्जेक्ट आहे, त्यामुळे 10 मार्कालाच विचारणार आहे. तर त्यामुळे आपण बघूया या व्हिडिओमध्ये 3 प्रॉब्लेम आहेत, तर ते तुम्हाला सांगितले. याच्यामधला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि असेच प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपासून लास्टपर्यंत बघा, नक्की बघा. तर बघूया, आपण पहिल्यांदा एक्सप्लेन करूया की काय आहे हे नक्की. आता या फॉर्म्युलांचं काय केलंय की ब्रीफमध्ये एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. आता सांगू, याच्यामध्ये एक्सचेंज रेशो असतो. एक एक्सचेंज रेशो कसा आहे की मार्केट प्राइस ऑफ टार्गेट कंपनी अपॉन मार्केट प्राइस ऑफ अक्वायर कंपनी. आपण एखाद्या कंपनीला अक्वायर करतो, म्हणजे फ्रॉम ए कंपनी अक्वायर फ्रॉम बी, तर त्याचं काय पर्सेंटेज असते, काय असतं, तर हे ते रेशो काढून दाखवतो. ओके. तर त्यानंतर आहे की सेकंड आहे की की पोस्ट मर्जन EPS. आता EPSचा फुल फॉर्म काय हा तुम्ही कमेंट करून सांगा. त्याचा फॉर्म्युला आहे की कॉमन अर्निंग डिवाइडेड बाय टोटल ऑफ नंबर ऑफ शेअर. आता मी ज्या प्रॉब्लेम मध्ये घेतलेलं त्या प्रॉब्लेम मधला पण तुम्हाला EPFचा फॉर्म्युला सांगतो. सॉरी, हे बघा, या प्रॉब्लेममध्ये मी घेतलेले मार्केट प्राइस अपॉन EPF. परत एकदा पोस्ट मार्जिन पोस्ट मर्जर EPF काढले, त्याचा परत फॉर्म्युला घेतला. 2-3 फॉर्म्युले मी तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना सगळे फॉर्म्युले नीट सांगतो, कोणता काय यूज करायचा ते. त्यानंतर थर्ड नंबरला दिलेलं, आता फॉर्म्युला हा काय सिनर्जी गेन. याचं उत्तर कधी पण तुम्ही लक्षात ठेवा, याचे मी 2 फॉर्म्युले लिहिलेले. तुम्ही कोणत्या फॉर्म्युल्याने सोडवलं, व्हॅल्यू थोड्या चेंज होतात, पण उत्तर कधी पण याचं 0च येतं. 0 उत्तर नाही आलं तर तुमचा प्रॉब्लेम चुकलेला आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता, आपण इथे लिहिलेलं आहे पोस्ट मर्जन EPF मायनस प्री मर्जन EPF. त्याचा अजून एक फॉर्म्युला दिलेला आहे की मार्केट व्हॅल्यू ऑफ कंबाईन फर्म, म्हणजे ए आणि बी असेल तर त्या दोघांचं कंबाईन करायचं, मायनस मार्केट व्हॅल्यू ऑफ कंपनी ए प्लस मार्केट व्हॅल्यू ऑफ कंपनी बी. त्या दोन्हींचं प्लस करायचं आणि कंबाईन व्हॅल्यू असेल ती मार्केट फर्मची ती लेस करायची. तर बघूया आपण आता फॉर्म्युले झाले. आता आपण वन बाय वन करून प्रॉब्लेम बघूया. ओके. तर त्यानंतर बघा, हा पहिला प्रॉब्लेम दिलाय केस स्टडी बेस. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम हे केस स्टडी बेस येतात. काय करतात की ॲक्विजिशन डिसिजन युजिंग DCFचा फुल फॉर्म दिलेला आहे. ओके. कंपनी ABC दिली आहे, XYZ दिले, XYZ दिले. हे सगळं तुम्ही वाचून घ्या. ओके. काय आहे तुम्हाला क्वेश्चन असल्यावर कळणार आहे. इथं काय FCF काढायचंय, फी कॅश इनफ्लो दिलेला आहे. ओके. तर आता त्यानंतर तुम्ही बघू शकता, हा तुम्हाला प्रॉब्लेम दिलाय, बरोबर. मी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट त्याच्यावर फोकस करतोय, कारण पेपर आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला पण टायमिंग वेस्ट नको व्हायला, त्यामुळे मी सांगतोय तुम्ही क्वेश्चन नीट वाचा. वाचण्यापेक्षा तुम्हाला जेवढं मी सांगतो तेवढं कळलं तरी खूप आहे. कॅश इनफ्लो तुम्हाला दिलेला आहे 100, 130, 160. ओके. डिस्काउंट रेट मध्ये तुम्हाला WACC दिलेले 10%. नंतर टर्मिनल ग्रोथ रेट दिलेले 5%. आता तुम्हाला काढायला काय लावलं त्यांनी, कॅल्क्युलेट पार्ट ऑफ ही 5% ला एवढं कॅल्क्युलेट करायचं. काय काढायचं, पीव्ही रेशो कॅल्क्युलेट करायचं, टर्मिनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे, DCF कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर याच्या आणि तुम्हाला स्टेटमेंटचं कॉमनचं तुम्हाला हे द्यायचे, काय कमेंट द्यायची, कोणते स्टेटमेंट काय काय नाही ते. ओके. आता तुम्ही तुम्ही याच्या आधीचं तुम्ही आता बघितलं असेल की एम फर्स्ट सेमिस्टरला नव्हतं, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टरला तुम्ही पीव्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू तर काढलेली. कशी काढायची आपण वन बाय वन ते बघूया. कॅल्क्युलेट इन पीव्ही ऑफ कॅश इनफ्लो. ओके. फर्स्ट इयरचं दिले, सेकंड इयर आपलं तुम्हाला माहिती कॅश इनफ्लो असतो. थर्ड इयरला करताना प्रेझेंट व्हॅल्यू 10% ॲट द रेट. नंतर फोर्थ टेबलमध्ये प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो कसा काढायचा, ज्या व्हॅल्यू दिल्या आपण त्या इनपुट केल्या, बरोबर. इथं प्रेझेंट दिले, WACC दिले, 10% दिले, आपण 10% घेतलं, बरोबर. 10% दिलं, 10 कसं घ्यायचं, 1/1.10 केलं. तुम्हाला कॅल्क्युलेटर करून दाखवतो मी, थांबा एक मिनिटं. मी तुम्हाला टेन्शन नाही ना, कारण ही कन्सेप्ट ज्याला कळली त्याला ओव्हरऑल कळणार आहे, आणि ज्याला नाही कळली त्याला हे इथं चुकलं की अख्खं चुकणार आहे. बघा, 1/1.10 केलं इज इक्वल टू आलं, बघा किती आलं, 9.9909 आलं. एंटर दाबत राहायचं, तुमच्या कॅल्क्युलेटरवर डायरेक्ट व्हॅल्यू येतात. कधी पण 3 व्हॅल्यू घ्यायच्या, त्या 3 व्हॅल्यू घेतल्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर पुढची व्हॅल्यू भेटते. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती, सगळ्यांनी येत असेल. आता टोटल तुम्हाला काय, टोटल काय करायचं, या तिघांची टोटल करायची. टोटल म्हणजे तुमचं काय झालं, आता तुम्ही कसं करत होते, इनिशियल इन्व्हेस्टमेंट मायनस काय प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो, तुमची NPV निघत होता, बरोबर. त्यांनी NPV काढायला लावलेलं नाही आपल्याला, त्यांनी एवढीच व्हॅल्यू आपल्याला काढायला लावलेली. किती व्हॅल्यू, ती प्रेझेंट व्हॅल्यू.
ओके. तर ते आपण ती व्हॅल्यू काढली, बरोबर. आता आपल्याला दुसरं कॅल्क्युलेट करायचं की टर्मिनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे बघा. आहे. ओके. तर ती फाइंड आउट करण्यासाठी कसं करायचं, त्याचा फॉर्म्युला आहे टीव्ही इज इक्वल टू एफसीएफ एफसीएफ एन प्लस वन अपॉन आर मायनस जी. आता याचं फुल फॉर्म काय आहे, एफसीएफ एन प्लस वन नेट इयर ऑफ कॅश इन फ्लो, सॉरी नेक्स्ट इयर कॅश इन फ्लो आहे. आर म्हणजे डिस्काउंटिंग रेट किती दिलाय तो, जी म्हणजे ग्रोथ रेट किती आहे तुमचं ते. इथपर्यंत समजलं. आता क्वेश्चन मध्ये काय गिव्हन दिलंय ते मी लिहून घेतलं. गिव्हन इयर थर्डला सीएफसी काय दिलंय, सीएफसी किती दिलाय, 160 लाख रुपयेचा दिलाय. हे बघा इथं क्वेश्चन मध्ये दिलाय 160 लाख दिला, तो मी लिहून घेतला. ग्रोथ रेट तुम्हाला दिले 5%, क्वेश्चन मध्ये ग्रोथ रेट आहे बघा 5% आहे दिले. ओके. डिस्काउंटिंग रेट तुम्हाला डब्ल्यूएससी दिले, तुम्हाला 10% दिलंय. ओके. ते पण घेतलं. तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं, नेक्स्ट इयर एफसीएफ कॅल्क्युलेशन करायचे, बरोबर. एस तुम्हाला एस-सी-एफ कॅल्क्युलेशन करायचं, बरोबर. आता एस-सी-एफ कसं कॅल्क्युलेशन करायचं, हे बघा आधी जी वरची व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करून घ्यायची, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला टाकताना अडचण नाही येणार, बरोबर. एस-सी-एफ आपण किती इयरचं काढतोय, 4th इयरचं काढूया, कारण 3rd इयरचं आहे. नेक्स्ट इयरची व्हॅल्यू किती, आधीच्या व्हॅल्यूची एस-सी-एफची व्हॅल्यू किती 3rd इयरची 160. आता ब्रॅकेटमध्ये काय करायचं, 1 प्लस हे 0.5 कुठून आले बघा फॉर्म्युलामध्ये, 1 आहे, एन म्हणजे नंबर हे दिलं, ग्रोथ रेट दिलं 0.05 केलं, तर 160 इंटू 1.05 करायचं. ओके. याचं उत्तर येतं 168 लाख. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता तुम्हाला एफ-सी-एफ ची एन प्लस वन ची व्हॅल्यू भेटली, किती 160 लाख भेटली, 168 लाख. तर तुम्हाला टर्मिनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता कशी करायची, टीव्ही इज इक्वल टू जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही लिहून घेतला, 168. तुम्हाला डब्ल्यूएसीसी म्हणजे आर आर म्हणजे डब्ल्यूएसीसी तुम्हाला दिलेलं आहे 10 आणि सॉरी पुढे गेलं क्वेश्चन, इथे दिलेलं आहे तुम्हाला डब्ल्यूएसीसी 10 आणि ग्रोथ रेट दिले 5. 10 मायनस 5 केलं तुम्ही बघू शकता, इथं 5% येतं. 160 वरनं डिवाइडेड केलं तर उत्तर येत आहे किती, 3360, म्हणजे ते 3,360 लाख रुपीज येतं, बरोबर. 3360 लाख हे तुमचं उत्तर आलं. टीव्ही आलं, बरोबर. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, प्रेझेंट व्हॅल्यू काढायचे. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ टर्मिनल पण तुम्हाला दिलेलं आहे. आता टर्मिनल व्हॅल्यू काढा. तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे चालू वर्षाचं किती तुम्हाला ते पण काढायचे. त्याचा फॉर्म्युला आहे की पीव्ही इज इक्वल टू, म्हणजे वरती लिहायचं टीव्ही टर्मिनल व्हॅल्यू. आता तुम्हाला किती दिले, 10 पॉईंट तुम्हाला 10% दिलेले, 1.10 डिवायडेड बाय 3 इयर्स दिले, 3 घ्यायचं. केलं, याचं इंटू केलं तर उत्तर डायरेक्ट भेटून जातं. आता बघू शकता तुम्ही, 3360 डिवायडेड बाय 1.10, एंटर दाबायचं. अजून एकदा एंटर दाबा, अजून एकदा एंटर दाबा. बघा 3 वेळा एंटर दाबलं, कारण इंटू आपल्याला 3 वेळा करायचंय. काय 24.41 42 आले, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. आता हे का काढायचं असतं नेक्स्ट इयरचं, म्हणजे चालू वर्षी टर्मिनल व्हॅल्यू किती, ते तुम्हाला कंपनीला कळलं पाहिजे की टर्मिनल व्हॅल्यू म्हणजे काय. ज्याला माहिती त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. नसन तर कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो किंवा त्याची दुसरी व्हिडिओ बनवतो, बरोबर. ओके. टर्मिनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता आपल्याला काय करायचं, टोटल फर्म आपण डिस्काउंटिंग फर्मचं व्हॅल्यू काढायचं. डिस्काउंटिंग कॅश इनफ्लो तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं, बरोबर. तर फर्म प्रेझेंट व्हॅल्यू तर तुमचं आहे, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो करायचा आणि टर्मिनल व्हॅल्यूचं करायचं. तर दिले तुम्हाला बघा, प्रेझेंट व्हॅल्यूचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, एनपीबी दिलाय 301, म्हणजे 318.45 दिलेला आहे. तो प्लस टर्मिनल व्हॅल्यूचे एनपीबी तुम्ही, टर्मिनल व्हॅल्यूचा पीव्ही रेशो तुम्ही कॅल्क्युलेशन केला. टोटलची ॲडिशन केली, तुम्हाला येतं 200, म्हणजे 2842.98 लाख हे तुमचं उत्तर आलं, बरोबर. आता हे काय आलं, तुमचं डीसीएफ आलं, म्हणजे तुमच्या 3 व्हॅल्यू तर निघल्या, इथपर्यंत निघलं, बरोबर. तर त्याच्यानंतर तुम्हाला 4 व्हॅल्यू काय करायची, कमेंट द्यायची, तुम्हाला डिस्काउंटिंग व्हॅल्यू काय झालं ते. आता ही कमेंट तुम्ही नीट वाचा, काय आहे काय नाही तुम्हाला कळून जाईल. इफ discounting rate are increasing, the firm value are decreasing. Okay. If discounting rate are decreasing, from firm value are increasing. काय केलं, डिस्काउंटिंग रेट इन्क्रीज झाला तर फर्म व्हॅल्यू डिक्रीज होती, आणि डिस्काउंटिंग रेट डिक्रीज झाला तर फर्म व्हॅल्यू इन्क्रीज होती. याचं ओव्हरऑल मिनिंग एवढं, ही कमेंट तुम्हाला देता आली पाहिजे. ओके. तर तुम्ही बघू शकता, एवढ्या इझी वे मध्ये मी तुम्हाला
एक्सप्लेन केलेला आहे हा प्रॉब्लेम आणि हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. आता याच्यानंतरचा आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. ओके. आता हा पण पेपरला विचारलेला क्वेश्चन आहे एक. जर तुम्ही क्वेश्चन रीड करा, क्वेश्चनचं स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला हे 3 रेशो फक्त कॅल्क्युलेशन करायचे आणि जे हे 3 रेशो तेच मी तुम्हाला वरती एक्सप्लेन केले कोणकोणते रेशो कॅल्क्युलेशन करायचे बरोबर. CFRमध्ये हे 3च फॉर्म्युले मेन आहे. ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले कोणकोणते आणि तेच या क्वेश्चनमध्ये विचारलेले. तर आपण वन बाय वन बघून चालू करूया बरोबर. एचं तुम्हाला EPF दिले 20 मार्केट व्हॅल्यू दिली 300. बीचं दिली EPF 10 मार्केट व्हॅल्यू दिली 150 150 बरोबर. आता याचं काय माहिती आहे का, याचे 2 मेथड आहे. मी तुम्हाला दोन्ही मेथडने सांगणार आहे. मी या व्हिडिओ म्हणजे याच्यामध्ये फोटोमध्ये एकाच फॉर्मॅटने केलेलं पण तुम्हाला दोन्ही फॉर्मॅटने मी सांगणार. तुम्हाला ज्या फॉर्मॅटने सोपं त्या फॉर्मॅटने सोडा, मार्क दोन्ही फॉर्मॅटने भेटणार आहे. ओके. आता एक्सचेंजिंग रेशो मार्केट प्राइस दिलेलं आहे बरोबर. एक्सचेंजिंग रेशो दिलाय. फॉर्म्युला काय आहे, मार्केट प्राइस ऑफ टार्गेट कंपनी अपॉन मार्केट प्राइस ऑफ अक्वायर कंपनी बरोबर. आता काय ए बी ला अक्वायर करते. ओके. हां. तर ते काय केलं, की 150 डिवायडेड बाय 300 केलं तर उत्तर येतं 0.5. पण हे काय, की कधी पण रेशोमध्ये असतं. रेशोमध्ये असल्यावर रेश टू 1 लिहायला विसरायचं नाही. म्हणून मी इथं रेश टू 1 लिहिलेलं आहे. समजलं? तुम्ही रेश टू 1 नाही लिहिलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. आता बघा मी इथे एक नोट लिहिलेली. ही नोट लिहिणं कंपल्सरी. तुम्ही बघा, वाचा, तुम्हाला नक्की कळेल काय आहे. इफ एव्हरी 1 शेअर ऑफ कंपनी बी शेअर होल्डर विल रिसीव्ह 0.5 शेअर ऑफ कंपनी ए. म्हणजे कंपनी बी ला 1 शेअर भेटत असेल तर ते 0.5 विल बी रिसिव्हिंग इन शेअर 0.5 शेअर होल्डर विल रिसीव्ह 0.5 शेअर ऑफ कंपनी ए. कंपनी एचा 0.5 शेअर भेटतो. समजलं हे, म्हणजे एक बीचा भेटत तो अर्धा भेटतो एचा. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ओके. आता त्यानंतर आपण पुढे बघूया. आता तुम्हाला काय केलंय, सेकंड क्वेश्चन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, की तुम्ही जो हा सेकंड फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला म्हणतोय, पोस्ट मर्जन EPF, हा फॉर्म्युला लावून डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तरी चालतो. पण काही वेळेस कसं तुमच्या बुकमध्ये पण हे तुम्हाला काही वेळेस विचारलेले रेशो काढताना हे तुम्ही कसं कॅल्क्युलेशन केलं आणि काय केलं वेगवेगळे विचारले. मग त्यामुळं आपलं वेगवेगळं काढून घ्यायचं. आपण आपल्या साईडने मोकळं राहायचं किंवा निवांत राहायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून तुम्ही तो सेकंड फॉर्म्युलाने काढलं, डायरेक्ट कंबाईन काढलं, दोन्ही यांचं ऍड करून डिवाइड केलं तरी उत्तर चालणार आहे. ते आपण इथं खाली केलेलं आहे. समजलं? आता बघूया पोस्ट मर्जन EPF PE रेशो ऑफ कंपनी ए. कंपनीचं काय, मार्केट प्राइस किती कंपनी एची बघू शकता 300 बरोबर. हा, डिवायडेड बाय EPF किती आहे 20. 20 केलं तर उत्तर किती येते 50 येते बरोबर. 15 आलं बरोबर. आता पोस्ट मर्जन EPF केलं. आता पोस्ट मर्जन EPF करण्यासाठी EPF A अपॉन EPS B अपॉन एक्सचेंजिंग रेशो. आता तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही जो डायरेक्ट पहिला फॉर्म्युला आहे, कंबाईंड रेशो अपॉन टोटल शेअर, हा घेतला तरी चालतो. काही अडचण नाही. उत्तर तुमचं सेमच येणार आहे. आता बघू शकता आपण काय, कंबाईंड रेशो किती 2 आणि 10 आहे बरोबर. इथं दिलेलं आहे बघा 2 आणि 10. क्वेश्चन मध्ये पण दिले, पण मी गिवन मध्ये लिहून दिले त्याच्यामध्ये सांगतो. 2 आणि 10 दिले, 30 घेतलं बरोबर. रेशो तुमचा किती आलाय 0.5 रेश टू 1. आता प्लस करायचं 0.1 डिवायडेड बाय 0.5 केलं, त्याचं उत्तर कॅल्क्युलेशन केलं तर तसं पण 20च येतं बरोबर. इथपर्यंत तुम्हाला समजलेलंच असणार आहे. आता तुम्हाला लास्टला एनर्जी गेन काढायचे, लास्टला हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर कधी पण तुम्हाला सांगितलं 0च येणार आहे. ओके. तर आपण मी जो फॉर्म्युला लिहिला त्याने सोडवतो आणि वरती तुम्हाला फॉर्म्युला त्याने पण सोडून दाखवतो. पोस्ट मर्जन EPF आणि प्री मर्जन EPF 20 इथं 20 आलं आणि आधी होतं किती होतं बघू शकता 20 होतं बरोबर. 20 केलं उत्तर 0 येतं. इथपर्यंत तुम्हाला समजलं. कसं पण करा, काय पण करा, याचं उत्तर 0 आलेलं आहे. आणि आता वरच्या मेथडने सांगतो. इथं काय केलंय मी, आता इथं बघा मार्केट व्हॅल्यू ऑफ कॉमन फर्म. आता कॉमन फर्म म्हणजे ए आणि बी. ए आणि बी चे EPF किती आहे 20 आणि 10 30 झाले बरोबर. 30 घेतलं बरोबर, मायनस मार्केट व्हॅल्यू ऑफ कंपनी आहे. कंपनीची किती 20 आहे बरोबर. इथे 20 घेतली, आणि प्लस किती आहे याची 10 आहे. 10 केल्यानंतर किती आलं 20 प्लस 10 30. 30 मायनस 30 केलं तर उत्तर काय येणार आहे 0 येणार आहे. बघू शकता दोन्ही पण यांनी उत्तर 0च येणार आहे. ओके. तुम्ही बघू शकता. अशा वेळेस मी तुम्हाला जे मोस्ट इम्पॉर्टंट 2 क्वेश्चन पेपर लिहून गेलेले ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले. अजून काही क्वेरी असेल तर कमेंट करून सांगा. EPM चे पण प्रॉब्लेम लवकर आपल्या चॅनलला भेटेल. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल शेअर, लाईक आणि फॉलो आपल्या चॅनल नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.